कदमवाडीजवळील कारंडे मळ्यात पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी जेसीबीच्या सहाय्यानं चर मारली जात होती। त्यावेळी जमिनीखालील गॅस पाईपलाईन फुटल्यानं गॅस गळती सुरू झाली। त्यामुळे महापालिकेचे कर्मचारी आणि जेसीबी चालक पळून गेले। गॅस गळती सुरू झाल्याचं कळताच आजूबाजूच्या नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली। काही नागरिकांनी गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बोलवलं, पण त्यांनीही उडवाउडवीची उत्तरं दिली। त्यामुळे भीतीचं वातावरण आणखी गडद झालं। अखेर 1.5 तासानंतर पाईपलाईन दुरुस्त झाली आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला। कोल्हापुरातील कदमवाडी, जाधववाडी आणि कारंडे मळ्यात पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा सुरू झालाय। कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं आज कारंडे मळा परिसरात पाण्याची पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू होतं। जेसीबीच्या सहाय्यानं चर खोदाई करताना चुकून गॅस पाईपलाईन फुटली आणि गॅस गळती सुरू झाली। परिणामी भयभीत झालेले महापालिकेचे कर्मचारी आणि जेसीबी चालकांनीही तिथून पळ काढला। पाईपलाईन फुटून गॅस गळती सुरू झाल्याचं कळताच कारंडेमळा परिसरात एकच खळबळ उडाली। काही नागरिकांनी ताबडतोब गॅस कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधून गळतीची माहिती दिली, पण तिथल्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। यापूर्वी गॅस गळती होऊन कळंब्यातील 3घांचा मृत्यू झाला होता। त्यामुळे नागरिकांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला। सुमारे 1.5 तासानंतर गॅस कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी आले। त्यांनी गॅस वॉल्व बंद करून फुटलेली पाईपलाईन दुरुस्त केली। त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। पण तो 1.5 तास कारंडेमळा परिसरात जणू युद्धजन्य परिस्थितीचा होता। महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे हा गंभीर प्रकार घडला। त्यामुळे पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी खुदाई करताना त्या ठिकाणाहून गॅस पाईपलाईन गेली की काय याची माहिती असणं आवश्यक आहे।